नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। ती म्हणजे 15 जूनला च्या आतमध्ये उर्वरित 75% पीक विमा हा जमा होणार आहे। सरकारचा मोठा निर्णय जाहीर झाला आहे। त्याचबरोबर हा एक मोठा GR आपण आपल्या अस्तित्वात महाराष्ट्र शासनाने अस्तित्वात आणलेला आहे। हा GR आपण कशा प्रकारे आहे आपण हे सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। अखेर समोर आलेली एक 15 जून अगोदरची एक उर्वरित 75% पीक विमा आहे हे शेतकऱ्यांसाठी खात्यात जमा होणार आहे। हा संकेत निर्माण झाला आहे। म्हणजे महत्त्वाची बातमी म्हणजे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जुलै-ऑगस्ट 2023 अतिवृष्टी खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। यावेळी राज्य शासनाने शेतकऱ्यांचे पीक विमा मार्ग हा 50% पेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याचे घोषित करण्यात आले होते। बऱ्याच शेतकऱ्यांसाठी खात्यावरती अग्रिम 25% पीक विमा रक्कम जमा झालेला आहे। त्याचबरोबर उर्वरित 75% पीक विमा हा देखील आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आतापर्यंत विमा कंपनीने या निर्णयाचा विरोध केला होता, मात्र आता जिल्ह्यामध्ये विमा कंपनीने अग्रिम रक्कम देण्यात नकार दिला होता। त्यांच्या या म्हणण्यानुसार या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला असता तरीही पिकाचे नुकसान झाले नव्हते, म्हणून अग्रिम रक्कम देण्याची त्यांनी नकार दिला होता। विमा कंपन्याच्या या धोरणामुळे केंद्र समितीकडे अपील करण्यात आली होती आणि त्याचमुळे एकंदरीत पीक विमा येण्यास मोठ्या प्रमाणात विलंब लागला होता। परंतु आता केंद्र समितीने आपला निकाल जाहीर केला आहे। ज्या भागामध्ये अग्रिम 25% पीक विमा रक्कम जमा करण्यात आली होती त्या आणि तेथे अंतिम पैसेवारी 50% पेक्षाही कमी असलेल्या अशा भागामध्ये आता उर्वरित 75% पीक विमा रक्कम 15 जूनपर्यंत जमा करण्यात संकेत आहेत। त्याचबरोबर केंद्र समितीच्या विमा कंपन्याच्या बाजूने निकाल लागला। त्याच मते विमा कंपनीने या प्रयोगानंतर अंतिम पैसेवारी निश्चित करण्यात येईल आणि त्या नुकसानीनुसार पीक विमा रक्कम देण्यात येईल। केंद्रीय समितीच्या निकालानुसार पुढील 7 जिल्ह्यात अग्रिम रक्कम मिळणार आहे। अग्रिम रक्कम मिळणार नाही आहे। उर्वरित 75% पीक विमा कधी मिळणार याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नव्हता। जिथे अग्रिम रक्कम नकारण्यात आली त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पूर्ण पीक विमा मिळेल की नाही ही प्रतीक्षेत आहे। विशेषतः ज्या जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी 50 पेक्षाही कमी असू नये अशा जिल्ह्यांना अद्याप देखील ते पीक विमा देण्यात आला नाही। याचा एक सविस्तर आपण व्हिडिओ पाहिला आहे। हा व्हिडिओ इथं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।